मित्रांनो, पुन्हा एकदा मी नवीन माहिती कामगारांसाठी घेऊन आलो आहे. कारण की आता हल्ली असं झालं की अचानक आपला जो हजेरीचा लिंक आहे किंवा जे हजेरीचा जो आपला ॲप आहे तो काही लोकांचा बंद झाला. मग तो थोड्या दिवसांनी ते नवीन एक ॲप आला. मग कामगारांनी ते डाउनलोड करून घेतलं मोबाईलमध्ये. ते आता चालतंय. कुणाकुणाच्या मोबाईलमध्ये जे जुनं आहे तेच चालत आहे. परंतु काहींची समस्या अशी झाली की उपक्रमाने दिलेलं त्यांना जे पासवर्ड होतं ते त्यांच्या लक्षात नाही राहिलं. मग त्यांची धावपळ झाली, "अरे पासवर्ड माझ्याकडे नाही झाला, पासवर्ड मग वरती ऑफिसमध्ये जा, पासवर्ड घ्या." तर त्या संदर्भात मी कामगारांना माहिती देतो, की तुम्ही काय करा, तुमचा पासवर्ड हा बदलू शकतात. कुठं कुणाचीही मदत न घेता स्वतःच मोबाईलने तुमचा पासवर्ड बदलू शकतात. त्याची ती माहिती आहे तुम्हाला मी दाखवतो सोप्या पद्धतीमध्ये. सर्वात अगोदर तुमचा ॲप हा ओपन करा. हा तुमचा ॲपचा जे साईड आहे ही बघा. तुमचा चेक नंबर टाका आणि पासवर्ड टाका. मग अशा प्रकारे हा ॲप ओपन होईल. ॲप ओपन झाल्याच्या नंतर ह्याला आता तुम्ही काय करा, हा जसा मोबाईल उभा असल्यामुळे ही अर्धवट माहिती येते आपल्याकडे. जर तुम्ही कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये ओपन केले की ती स्क्रीनमध्ये मोठी डिटेल्स येणार, ह्याच्यामध्ये अर्धवट माहिती असते. ह्याला तुम्ही असं आडवं करा मोबाईलला. मग बघा त्या व्यक्तीचं नाव येणार ज्याचं हा ॲप आहे. जसं आता माझं नाव अब्दुल दर्जी आहे, तर माझी डिटेल आली, बरोबर. मग इथे बघा एक अलार्मसारखं आहे, घंटीचं निशाण, आणि त्याच्या बाजूलाच एक चावी आहे. सगळ्यांना दिसते बघा, तुम्ही लक्ष द्या. एक चावीचं आहे. त्या चावीच्या ह्याला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर प्लीज इंटर न्यू पिन म्हणून असं लिहून येणार. प्लीज इंटर न्यू पिन. आता मोबाईलला सरळ करा आणि तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे, शक्यतो मित्रांनो पासवर्ड असा ठेवा जो तुमच्या लक्षात राहील. आणि असं करा की जो तुमचा बेस्ट परिवार ॲपमध्ये जो पासवर्ड आहे, ज्याच्यामध्ये आपण पगाराची स्लिप बघतो प्रत्येक महिन्याला, तो बेस्ट परिवार ॲपचा जो तुमचा पासवर्ड आहे तोच पासवर्ड ह्याला ठेवा. म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, आपण विसरणार नाही. एखाद वेळेस ॲप डिलीट झाला, काय झालं तर अरे आता ह्याचा पासवर्ड काय होता माझ्या लक्षात नाही, किंवा लिहून ठेवायची वेळ येणार नाही. त्याला पण पासवर्ड एक असू द्या, ह्याला पण पासवर्ड एक असू द्या. आता बघा मी ह्याला पासवर्ड टाकतो. आता मी माझ्या पद्धतीने पासवर्ड ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पासवर्ड ठेवू शकतात. हा पासवर्ड टाकून मग इथे सेव्ह म्हणून ऑप्शन आहे, त्याला सेव्हवरती क्लिक करा. बघा काय आलं, पिन हॅज बीन चेंज सक्सेसफुली. तुमचा पिन हा चेंज झालेला आहे. मग आता ह्याच्या नंतर तुम्ही हा ॲप बंद केल्याच्या नंतर तुमचा चेक नंबर टाकायचा आणि जो तुम्ही स्वतः जो पासवर्ड बनवलेला आहे ते पासवर्ड टाकायचा. शक्यतो पासवर्ड मी पुन्हा सांगतो की काहीतरी एकच ठेवा, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. अशा प्रकारचा पासवर्ड तुम्ही ठेवा. जो बेस्ट उपकरण तुम्हाला दिलेला आहे 5 आकडी, तो तुम्ही बदलू शकता. तुम्ही 4 आकडी ठेवू शकता, 3 आकडी ठेवू शकता तुमच्या पद्धतीने. पण माझं म्हणणं आहे की जो बेस्ट परिवार ॲपला पासवर्ड आहे तोच पासवर्ड ह्याला ठेवा, की म्हणजे आपण विसरणार नाही आणि दोन्हीकडे एकच पासवर्ड राहील. वेगवेगळे पासवर्ड ठेवले की आपण ते विसरतो की ह्याला काय पासवर्ड आहे, काय पासवर्ड आहे. म्हणून मला असं वाटलं की ही माहिती कामगारांना द्यावी. कारण की आता भरपूर असे आमच्या इथे पण सिनियर स्टाफ आहेत, त्यांचं ते मोबाईलमध्ये ॲप चालत नाही, काहींच्या रजा मग ते डेपोमध्ये जाऊन कम्प्युटरमध्ये आपली रजा टाकत आहेत, किंवा ज्याच्या मोबाईलमध्ये आहे ते ॲप चालत आहे अशा करून सहकार्य करून त्यांच्याकडून ते रजा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आणि पासवर्ड विसरल्यावरती मग वरती जाऊन ऑफिसमध्ये पुन्हा विचारावं लागतं माझा काय पासवर्ड आहे. मग त्या अधिकाऱ्यांना सुद्धा ते सगळं रेकॉर्ड काढावं लागतं तुमचं पासवर्ड बघण्यासाठी. त्याच्यासाठी सर्वात उत्तम असं आहे की या पद्धतीने तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझं नाव अब्दुल दर्जी आहे आणि मी धारावी डेपोमध्ये कार्यरत आहे. पुन्हा एखादी नवीन माहिती मी आपल्यासाठी नक्की घेऊन येईन. धन्यवाद.